नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 12वी फिजिक्सचं ऑसिलेशन चॅप्टरचं 8वं लेक्चर आपण घेत आहोत आणि आज यामध्ये आपण कंपोजिशन ऑफ एसएचएम हा कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायचा आहे। पहा, आपण एसएचएम हा कन्सेप्ट लक्षात घेतला किंवा इक्वेशन ऑफ द एसएचएम हे बी आपल्याला माहितीच आहे आणि असे दोन एसएचएम आपल्याला कंपोज करायचे आहेत, म्हणजे काय करायचे, इंटरॅक्ट करायचे। पहा, बेसिकली जर आपण लक्षात घेतलं तर एसएचएम ही वन टाइप ऑफ वेव्ह आहे, बरोबर आहे। एसएचएम काय, एक वेव्ह आहे। अशा दोन वेव्ह किंवा दोन एसएचएम जर सुपरइम्पोज केले, कंपोज जर केले तर अर्थातच बाय द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह त्या दोन पासून काय होते, एक नवीन वेव्ह तयार होते। काय होते, नवीन वेव्ह किंवा नवीन एसएचएम तयार होतं। लक्षात घ्या, रिझल्टंट एसएचएम आपल्याला मिळेल। अर्थात म्हणजे कंपोजिशन ऑफ एसएचएम इट लीड्स टू कंपोजिशन ऑफ एसएचएम लीड्स टू रिझल्टंट एसएचएम। रिझल्टंट एसएचएम, एक नवीन एसएचएम तयार होईल। रिझल्टंट एसएचएम म्हणजे या दोन्हींचा उपयोग केल्यानंतर आता बेसिकली काय करायचं आपल्याला या सिस्टीम मध्ये किंवा या कन्सेप्ट मध्ये, वी हॅव टू कन्सिडर टू एसएचएम। काय करायचे, दोन एसएचएम कन्सिडर करायचे, पण कसे, याच्या काही कंडिशन्स आहेत, त्या कंडिशनचा विचार करूया थोडक्यात। तर दोन एसएचएम हॅविंग द सेम टाइम पिरियड, पहा टाइम पिरियड इज द सेम, म्हणजे पहिल्या एसएचएमचा टाइम पिरियड हा दुसऱ्या एसएचएम इतकाच असायला पाहिजे, आणि दीज टू एसएचएम अलॉंग द सेम पाथ, एकाच पाथवरून ते जायला पाहिजेत। लक्षात घ्या। आणि दुसरी बार म्हणजे काय, टाइम पिरियड सेम अलॉंग द सेम पाथ असून काय डिफरन्स आहे बघा, स्लाइटली डिफरन्स इन द अँप्लिट्यूड, तेव्हा दोन्ही एसएचएमचा अँप्लिट्यूड मध्ये फरक असायला पाहिजे, आणि ऑल्सो डिफरन्स इन द इनिशियल फेसेस। या कन्सिडरेशनचा उपयोग करून आपल्याला दोन एसएचएमचं कंपोजिशन आपल्याला समजून घ्यायचे, ते कशा प्रकारे आपल्याला मिळेल। आता आपण काय करूया, हा पार्ट कन्सिडर केल्याच्या नंतर ऍक्च्युली आपण काय करूया, दोन एसएचएमचं इक्वेशन समजून घेऊया। वेगवेगळे इक्वेशन कसे आहेत ते आपण समजून घेऊया। पहा, दोन एसएचएमचे इक्वेशन मी खाली कन्सिडर करतो। कन्सिडर इक्वेशन ऑफ एसएचएम। सुरुवातीला आपण लक्षात घ्या, x1 इज इक्वल टू a1 साइन ओमेगा टी प्लस अल्फा 1, आणि दुसरं x2 is a2 sin ओमेगा टी प्लस अल्फा 2, बरोबर। हा पहिला एसएचएम आहे, दिस इज अ फर्स्ट एसएचएम, आणि हा जो आहे सेकंड एसएचएम आहे। काय कन्सिडर केलं होतं ते समजून घ्या। वी हॅव टू कन्सिडर इन द सेम टाइम पिरियड, बरोबर, सेम टाइम पिरियड आहे यांच्यामध्ये, आणि कसं आहे, अलॉंग द सेम पाथ आहे, अलॉंग सेम पाथ आहे। जर या दोन्ही इक्वेशनचा जर विचार आपण केला, x1 इक्वल टू a1 साइन ओमेगा टी प्लस अल्फा 1 and other equation is x2 is equal to a2 sin omega t plus alpha 2, यांचा जर विचार केला तर these two SHMs are lies on the same line, अर्थातच along the positive x axis, आणि याचं स्वरूप अशा प्रकारे असेल। हा पहिला एसएचएम, आणि दुसरा एसएचएम मे बी द असं कसं तरी असेल। लक्षात घ्या, काय ज्याप्रमाणे असेल, थोडासा इनिशियल फेज त्याचा वेगळा म्हणल्यानंतर अजून थोडासा बदल असू शकेल त्याच्यामध्ये। इनिशियल फेज आपण एक दाखवलाय, समजा इथून असू शकेल, इनिशियल फेज वेगवेगळा जर असला
तर त्याप्रमाणे त्याच्यामध्ये काय जो चेंज होईल तो चेंज आपल्याला समजून घेता येईल. एक थोडक्यात अशा प्रकारे आपल्याला मिळेल. पण या ठिकाणी काय सांगितले त्यांनी, अँप्लिट्यूड आर द सेम. पहिल्याचा अँप्लिट्यूड A1 आणि दुसऱ्याचा अँप्लिट्यूड A2, बोथ आर द डिफरन्स. दोन्हीमध्ये काही ना काहीतरी फरक आहे. मग मे बी द A1 इज ग्रेटर दॅन A2 ऑर लेस दॅन A2. म्हणजे याचा अर्थ आपण असं लक्षात घेऊया, नॉट इक्वल टू A1. A1 इज नॉट इक्वल टू A2. आणि अल्फा 1 आणि अल्फा 2 आर द इनिशियल फेसेस. यांच्यामध्ये सुद्धा डिफरन्स आहे. म्हणजेच अल्फा 1 इज नॉट इक्वल टू अल्फा 2. दोन्हीमध्ये काही ना काहीतरी फरक आहे. एक कमी आहे, एक जास्त आहे, असं आपल्याला समजून घेता येईल. पहा, मग तेच कन्सिडरेशन आपण लक्षात ठेवून वी हॅव टू कन्सिडर द टू इक्वेशन्स ऑफ द एसएचएम. लाईक पहिले इक्वेशन अशा प्रकारे आणि दुसरे इक्वेशन या प्रकारे. आता कंपोजिशन ऑफ एसएचएम जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला आता नाव काय करूया, नाव we have to compose two SHMs. आपण काय करूया, हे दोन SHM आपण कंपोज करूया. पण यासाठी काय करायचं आहे, बाय युजिंग प्रिन्सिपल ऑफ superposition of waves or motion. मोशन असेल किंवा वेव्हज असेल, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह लक्षात घेता येईल किंवा मोशन आपल्याला लक्षात घेता येईल, त्याप्रमाणे आपण त्याचा विचार करायचा आहे. बेसिकली व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह काय असतं ते तुम्हाला अंडरस्टँड करून देतो. व्हेन वी हॅव टू इंटरॅक्ट टू ऑर मोर वेव्स. जेव्हा जेव्हा आपण दोन पेक्षा जास्त वेव्स, दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेव्स जेव्हा एकमेकींना इंटरॅक्ट करतो, यामध्ये असं फिलिंग आपल्याला लक्षात घ्यायचंय, वन वेव्ह इज अननोन विथ अदर किंवा वन वेव्ह बिहेव्स लाईक अदर इज अपसेट. म्हणजे दुसरी माहितीच नाही आहे म्हणून. अशा प्रकारे जर समजा अशा दोन वेव्ह किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेव्ह जर एकमेकांना इंटरॅक्ट होत असतील, त्या इंटरॅक्ट झाल्याच्या नंतर बाय द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह इट फॉर्म्स अ रिझल्टंट वेव्ह. काय होते, एक नवीन वेव्ह, नवीन मोशन तयार होते. आणि त्या जेवढ्या काय वेव्ह इंटरॅक्ट झालेल्या आहेत त्या सगळ्या वेव्हचं इंडिव्हिज्युअल काही ना काहीतरी काय असतं, डिस्प्लेसमेंट असतं. मग रिझल्टंट वेव्हचं डिस्प्लेसमेंट according to the principle, the displacement of the resultant wave is equal to the vector sum of all displacement किंवा all displacement of all waves, असं आपल्याला लक्षात घेता येईल. अर्थातच पहा प्रिन्सिपल कसं आहे, when two or more waves interact with each other it forms a resultant wave. नवीन वेव्ह तयार होईल. The resultant displacement of the resultant wave is equal to the vector sum of displacement of all waves that such a waves interact each other. जेवढ्या काय वेव्स असतील त्या सगळ्या वेव्ह एकमेकांना इंटरॅक्ट झालेल्या असतील, यांच्यापासून एक नवीन आपल्याला मिळेल. समजा मग आपण असं लक्षात घेतलं, आपल्याकडे दोन वेव्स आहेत, x1 आणि x2. बाय द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह समजा आपण असं लक्षात घेता येईल, x इज अ रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू x1 प्लस x2 असं आपल्याला लिहिता येईल. याच्यामध्ये x इज अ रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ रिझल्टंट SHM. कॅपिटल X आपण नोट केलाय. कॅपिटल X इज द x1 प्लस x2 अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. मग आपण काय करूया, याला कंपोज करूया, म्हणजे एक नवीन वेव्ह आपल्याला मिळून जाईल. मग पहा या दोन वेव्ह आपल्याकडे आहेत, याचं कंपोजिशन आपण समजून घेऊया. खाली आपल्याला लिहिता येईल, कसं लिहिता येईल आपल्याला, therefore capital X is equal to x1 ची व्हॅल्यू आपण पुट करूया. दिस इज A1 sin
इन ब्रॅकेट ओमेगा टी प्लस अल्फा 1 प्लस ए टू साइन ओमेगा टी प्लस अल्फा 2 हे झालं कंपोजिशन ऑफ एसएचएफ. मग जर असा जर विचार आपण केला, हे एक्सप्रेशन जर आपण लक्षात घेतलं तर हे पाहिल्याच्या नंतर असं दिसत नाही आपल्याला की हे रिझल्टंट एक्सप्रेशनचं जे काय स्वरूप आहे अर्थातच आपल्याला एकदम आयडियल इक्वेशन वाटत नाहीये. मग पहा कसं आयडियल वाटायला पाहिजे ते लाईक दिस, एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. हे आपलं एक रिअल किंवा आयडियल एक्झाम्पल आहे की अशा स्वरूपामध्ये असायला पाहिजे, पण तसं आहे का? तर निश्चित ते तसं नाहीये. म्हणून आपण काय करूया, ते काय गिवन रेकॉर्ड एक्झाम्पल आपल्या समोर आहे तर हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. काय करूया, एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. लक्षात घ्या, सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काही मॅथमॅटिकल काय करायचे, क्लू आपल्याला यूज करायचे, मॅथमॅटिकल कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचे. पहा कशा प्रकारचे कन्सेप्ट आपल्याला अप्लाय करायचे. तर या ठिकाणी साईनचं इथं फंक्शन आपल्याला दिसतंय आणि साईनचा कंपाऊंड अँगलचा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी मॅथमॅटिक्सच्या ट्रिग्नोमेट्रिक कन्सेप्ट नुसार आपण फाउंडेशन बॅच मध्ये हे लक्षात घेणारच आहोत. तर त्या नियमानुसार जर आपण कंपाऊंड अँगलचा फॉर्म्युला जर या ठिकाणी जर अप्लाय केला तो कसा आहे मी थोडक्यात तुम्हाला आधी सांगतो. साईनचा फॉर्म्युला बाय साइन ए प्लस बी बाय साइन ए प्लस बी इज इक्वल टू, पहा कसा फॉर्म्युला आहे हा, साइन ए प्लस बी अर्थातच साइन कॉस कॉस साइन, बरोबर, साइन कॉस कॉस साइन म्हणजे साइन ए इंटू कॉस बी प्लस ला प्लस या ठिकाणी पुढे कॉस ए आणि साइन बी, बघा साइन कॉस कॉस साइन. मग असं जर असेल तर असं लिहू शकतोय आपण. अर्थातच या ठिकाणी दोन फॉर्म्युले आहेत. हे स्वरूप जर असं असेल तर याच्यावरून याचं ऍप्लिकेशन करून आपण याच्यामध्ये काहीतरी चेंजेस आपण घेऊ शकतो. तो चेंजेस कसा मिळेल बघा, एक्स इक्वल टू पा ए1 तुमचा तसाच राहील आणि पा ए1 इन ब्रॅकेट साइन ओमेगा टी इंटू कॉस अल्फा 1 पुन्हा प्लस कॉस ओमेगा टी इंटू साइन अल्फा 1 हे झालं पहिलं. आता प्लस ऍडिशन करूया, प्लस पुढचा a2 ॲज इट इज राहील पा and then sin omega t into cos alpha 2 plus पुढे cos omega t into sin alpha 2. अशा प्रकारे आपल्याला याचं एक्सपान्शन आपल्याला करून घेता येईल, विस्तार आपल्याला करता येईल. पण आपण पुढच्या स्टेपला a1 ने मल्टिप्लाय करूया, याला a2 ने मल्टिप्लाय करूया. काय चेंज आपल्याला मिळतोय ते लक्षात घेता येईल. मग देअरफॉर x इज इक्वल टू पा a1 साइन ओमेगा टी इंटू कॉस अल्फा 1 एक्झॅक्टली. पुढे a1 कॉस ओमेगा टी इंटू साइन अल्फा 1 हे झालं पहिलं. देन पुढे प्लस a2 साइन ओमेगा टी इंटू कॉस अल्फा 2 आणि प्लस a2 कॉस ओमेगा टी इंटू साइन अल्फा 2. पहा अशा प्रकारे आपल्याला याचं एक्सपान्शन झालंय. आता आपण काय करूया, ज्या दोन दोन फंक्शन मध्ये साइन ओमेगा टी हा कॉन्स्टंट पार्ट आपल्याला मिळतोय. मग पहा साइन ओमेगा टी इथे आपल्याला मिळतोय, साइन ओमेगा टी इथे मिळतोय आणि कॉस ओमेगा टी ह्या दोन टर्म मध्ये आपल्याला मिळते.
आपण काय करूया, ह्या दोन टर्म मधून काय करूया, समजा याला मी 1 नंबर 2 नंबर आणि याला 3 नंबर आणि 4 नंबर, 1 आणि 2 मधून काय करूया, साइन ओमेगा टी पुढे शिफ्ट करूया, म्हणजे कॉमन काढूया. बघा लिहू शकता तुम्ही, लिहा पटकन. Therefore x इक्वल टू साइन ओमेगा टी कॉमन निघाला. आता ब्रॅकेट मध्ये काय राहील, पहिल्या ब्रॅकेट मध्ये राहील पहा a1 cos अल्फा 1 पुढे प्लस a2 cos अल्फा 2. ओके, देन पुढे प्लस cos ओमेगा टी in bracket, cos omega t in bracket a1 sin alpha 1 plus a2 sin alpha 2. असं स्ट्रक्चर आपल्याला मिळेल. मग आपण काय करूया, याला इक्वेशन नंबर आपण 1 देऊया. याचा आपल्याला उपयोग करायचा पुढेचा. मग याच्यामध्ये काय करूया, आपण काही कंडिशन आपण पुट करूया. पहा साइन ओमेगा टी हा एक पार्ट आपल्याला मिळालाय, दुसऱ्या साईडला कॉस ओमेगा टी हा एक पार्ट आपल्याला मिळाला. असे दोन भाग आपल्याला मिळालेत. याच्यामध्ये असं आपण गृहीत धरूया, हे जे काय एक्सप्रेशन आपण मिळवणार आहोत, अर्थातच हे एक्सप्रेशन रिझल्टंट एसएचएम बाय कंपोजिंग 2 एसएचएम आहे. मग या ठिकाणी कंडिशन लेट a1 sin अल्फा 1 प्लस a2 sin अल्फा 2, याचे काय आहे, याला आपण r sin डेल्टा असं मानूया. r sin डेल्टा, याला इक्वेशन नंबर ए नाव देऊया, r sin डेल्टा. पहा दुसरं घेऊया, a1 cos अल्फा 1 प्लस a2 cos अल्फा 2, याला लिहूया r cos डेल्टा. याला इक्वेशन लिहायचे b. पहा या ठिकाणी हिअर नोट डाउन करायचे, हिअर r is a resultant काय असेल, resultant amplitude of composite SHM, नवीन SHM जो काही तयार होईल त्याचं. What is delta? Delta is the resultant initial phase. कुणाचा, तर रिझल्टंट SHM चा किंवा कंपोजिट SHM चा, हे आपल्याला मिळून जाईल. मग आपण काय करूया, इक्वेशन ए आणि बी वरून ह्या दोन व्हॅल्यूज इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करूया. अर्थातच आपल्याला मॅथमॅटिकल पार्ट आहे, सहज अंडरस्टँड होईल. बघा या खाली सबस्टिट्यूट अबव व्हॅल्यूज इन इक्वेशन 1 असं लिहा. सबस्टिट्यूट above values in equation 1. काय होईल बघा, लक्ष द्या. x इक्वल टू साइन ओमेगा टी इंटू r cos डेल्टा, बरोबर, r cos डेल्टा प्लस cos ओमेगा टी इंटू r sin डेल्टा. त्यातला r काय होईल, कॉमन निघेल. मग r आपण कॉमन काढलं, काय राहिले एक्सप्रेशन बघा, साइन ओमेगा टी इंटू कॉस डेल्टा प्लस कॉस ओमेगा टी इंटू साइन डेल्टा. आता पहा मगाचाच आपण जो काही फॉर्म्युला अप्लाय केला होता तोच फॉर्म्युला आहे, साइन कॉस कॉस साइन, म्हणजे
कंपाऊंड अँगल ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे असंच आहे. कसा लक्षात घेता येईल आपल्याला बघा. sin a plus b is equal to sin a into cos b and plus cos a into sin b. बघा तसाच हा फॉर्म्युला आहे सेम. याचा आपण ऍप्लिकेशन बाजूला करूया, लिहूया. मला सांगा असं जर लेफ्ट साइडचे स्ट्रक्चर असेल तर आपण असं लिहितोय. अर्थातच राईट साइड सारखं असेल तर लेफ्ट साइड सारखं सुद्धा आपण त्याला चेंज करू शकतोय. म्हणजे समजा या गिवन एक्सप्रेशन मध्ये हा ए हा बी, हा ए आणि हा बी, म्हणजे साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी, म्हणजे काय होईल साइन ए प्लस बी. अर्थातच एक्स इक्वल टू आर साइन ओमेगा टी प्लस डेल्टा असं आपल्याला एक एक्सप्रेशन मिळेल. याला आपण नंबर देऊया 2. बरोबर. आता इक्वेशन 2 कशाचं एक्सप्रेशन आहे तर इक्वेशन 2 इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर द रिझल्टंट एसएचएम किंवा डिस्प्लेसमेंट ऑफ द रिझल्टंट एसएचएम. त्याच्या खाली लिहू शकता हियर एक्सप्रेशन 2 किंवा इक्वेशन 2 इज एन एक्सप्रेशन फॉर द रिझल्टंट एसएचएम or the composite SHM having displacement x equal to r sin omega t plus delta. आता याच्यामध्ये what is r ऑलरेडी सांगितलं मी. r is the resultant amplitude. what is delta? delta is the resultant initial phase. आणि omega t जसा आपला इंडिव्हिज्युअल SHM आहे तसाच याचा ओमेगा टी सुद्धा सेम आहे. म्हणजे सेम टाइम आपल्याला लक्षात घेता येईल. आणि याचं नेचर कसं आहे सेम अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आणि सेम जसा एसएचएम असायला पाहिजे तसाच रिझल्टंट एसएचएम सुद्धा आहे. लक्षात घ्या कसा असेल डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू अँप्लिट्यूड इंटू साइन ओमेगा टी प्लस इथे जो काय फेज असेल त्याप्रमाणे साइन आणि इथं फेज असतो. लक्षात घ्या सेम स्ट्रक्चर आपल्याला रिझल्टंट एसएचएमचं मिळालंय. अर्थातच इक्वेशन 2 हे रिझल्टंट एसएचएमचं किंवा कंपोजिट एसएचएमचं रिक्वायर्ड एक्सप्रेशन आहे. आता पुढचा पार्ट काय आपल्याला स्टडी करायचा आहे तर आता एक एक्सप्रेशन आपल्याला मिळालं. स्टार करून पुढे पॉइंट टाका. आता आपल्याला पुढचा पार्ट लक्षात घ्यायचा आहे रिझल्टंट अँप्लिट्यूड. काय करायचंय रिझल्टंट अँप्लिट्यूडचा कन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. हेडिंग टाका रिझल्टंट. त्याचं एक्सप्रेशन आपल्याला मिळवायचंय. रिझल्टंट अँप्लिट्यूड म्हणजेच अर्थात आर या लेटरने आपण दाखवतोय. आता आपल्याला काय करायचं की आपल्याकडे जे इक्वेशन आहेत इक्वेशन ए आणि बी बरोबर बाय इक्वेशन ए आणि बी. इक्वेशन ए आणि बी आपल्याला लक्षात घ्यायचे आणि याचा उपयोग करून आपल्याला रिझल्टंट अँप्लिट्यूड आर हे फाइंड आउट करायचे. मग काय ह्या 2 इक्वेशन वरती असं कोणतं योग्य असं अल्जेब्रिक ऑपरेशन केल्याच्या नंतर आपल्याला आर ची व्हॅल्यू मिळू शकते. ते 2 इक्वेशन आपण पुन्हा लिहूया. पहा इक्वेशन ए आपल्यासाठी आहे a1 sin alpha 1 a2 sin alpha 2 दिस इज इक्वल टू आर साइन डेल्टा. आणि दुसरं इक्वेशन आहे a1 cos alpha 1 देन पुढे आपल्याला लक्षात घेता येईल प्लस a2 cos alpha 2 इज इक्वल टू आर cos डेल्टा. पहा काय करता येईल कोणाला सांगता येईल. बरं ओके काय करता येईल ह्या दोन्ही इक्वेशनला काय करायचं स्क्वेअर करायचा आणि देन ऍडिंग करायचं. म्हणजे काय करायचं आपल्याला बघा असं आपण लक्षात घेऊया स्क्वेअर करायचं आधी स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन ए अँड बी. त्याचा स्क्वेअर करायचा आणि ऍड करायचं. लक्षात घ्या म्हणजे आपण दोन्ही गोष्ट काय करूया सायमल्टेनियसली समजून घेऊया. म्हणजे एकाच वेळेस आपण लक्षात घेऊया. स्क्वेअर बी करायचा आणि ऍडिशन बी करायची. पहा स्क्वेअर आपण करूया आर साइन डेल्टा त्याचा स्क्वेअर प्लस आर कॉस डेल्टा ऍडिंग सुद्धा करायचं आपल्याला आर कॉस डेल्टा त्याचा सुद्धा स्क्वेअर. आता पुढे काय तर हे समजा लेफ्ट साइड आपण राईट साइड आपण लेफ्टला लिहिली. आता पुढे काय करायचंय इज इक्वल टू स्क्वेअर करून
लेफ्ट साइड मध्ये लेफ्ट साइड ऍड करायची, स्क्वेअर करून राईट साइड मध्ये राईट साइड ऍड करायची. पुढे काय होईल, दिस इज a1 साइन अल्फा 1 प्लस a2 साइन अल्फा 2 आणि आता सुद्धा स्क्वेअर. देन प्लस काय होईल पुढे, a2 cos अल्फा 2 प्लस a2 सॉरी a1 घेऊ आधी, a1 cos अल्फा 1 प्लस a2 cos अल्फा 2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता आपण काय करूया, स्क्वेअर करून घेऊया, याला सोडूया. याचा स्क्वेअर केला तर आर स्क्वेअर साइन स्क्वेअर डेल्टा आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा. आणि तुम्ही काय होऊ शकतो, आर स्क्वेअर कॉमन निघू शकतो. म्हणजे काय राहील खाली, साइन स्क्वेअर डेल्टा प्लस कॉस स्क्वेअर डेल्टा ची आपल्याला फॉर्म्युला मिळेल. देन नेक्स्ट साइडचा विचार करा, a1 स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा 1. कोणता नियम यूज करायचा याला, a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. कसा असतो a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, पहा a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि प्लस 2ab. हे नियम आपल्याला इथं अप्लाय करायचे. मग त्या नियमात जर आपण याला बसवलं तर a आपल्यासाठी हा प्लस a2 स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा 2 आणि प्लस बघा 2a1 a2 बरोबर 2a1 a2 साइन अल्फा 1 इंटू साइन अल्फा 2 असं होईल. हे झालं. आता प्लस पुढचं होईल ते मी खाली लिहितो, a1 स्क्वेअर कॉस स्क्वेअर अल्फा 1 पुढं a2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर अल्फा 2 प्लस ट्वाइस a1 a2 आणि पुढे काय होईल, कॉस अल्फा 1 प्लस कॉस अल्फा 2 प्लस नाही सॉरी इंटू. बरोबर आहे. तर याप्रमाणे आपल्याला याचं एक्सपान्शन करता येईल. अर्थातच आता आपण काय करूया पहा, जसा याच्यामध्ये आर स्क्वेअर कॉमन काढला तसा या दोन टर्म मध्ये a1 स्क्वेअर कॉमन काढू, या दोन टर्म मध्ये a2 स्क्वेअर कॉमन काढू आणि या दोन टर्म मध्ये ट्वाइस a1 a2 कॉमन काढू आणि जे काही एक्सप्रेशन आहे ते आपण पुढे लिहायचं. बघा काय होईल, चेंज तुम्ही लिहून काढा. बघा काय चेंज आपल्याला घेता येईल, r1 स्क्वेअर दिस इज साइन स्क्वेअर डेल्टा प्लस कॉस स्क्वेअर डेल्टा पुढे इज इक्वल टू a1 स्क्वेअर इन ब्रॅकेट साइन स्क्वेअर अल्फा 1 प्लस कॉस स्क्वेअर अल्फा 1 देन प्लस a2 स्क्वेअर इन ब्रॅकेट a2 स्क्वेअर in bracket sin square alpha 2 plus cos square alpha 2 हे मिळेल. आणि राहिलेला पॉइंट that is twice a1 a2 in bracket sin alpha 1 sin alpha 2 plus cos alpha 1 इंटू कॉस अल्फा 2 असं स्ट्रक्चर आपल्याला मिळून जाईल. आता या ठिकाणी अजून आपल्याला काही ट्रिग्नोमेट्रिक कन्सेप्ट इथे अप्लाय करायचे. एकदम सोपं ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी असेल किंवा जे काय असेल, बघा तुम्ही एक्सप्रेशनचा विचार करा वरच्या, त्या एक्सप्रेशन मध्ये काय दिसतंय, कोणता फॉर्म्युला आपल्याला तिथे अप्लाय करता येईल त्याचं स्वरूप लक्षात घ्या बरं काही. तर पहिल्या 3 याच्यामध्ये सेम फॉर्म्युला आपला कन्सेप्ट अप्लाय करावा लागेल. आणि या कन्सेप्ट मध्ये पहा, साइन साइन प्लस कॉस कॉस दोन्ही कॉस कॉस आहेत, किंवा कॉस कॉस प्लस साइन साइन. आधी कॉस कॉस घेतले तरी चालतात. कोणते फॉर्म्युले, तर फॉर्म्युले कोणते अप्लाय करायचे या ठिकाणी, बाय साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा हा कन्सेप्ट सगळ्यांना माहिती, त्याचं व्हॅल्यू 1 असतं. मग तिथं डेल्टा असला तरी 1च, अल्फा 1 असला तरी 1च आणि अल्फा 2 असेल तरी सुद्धा 1. दुसरा फॉर्म्युला काय आहे,
तर कॉस ए पुढं इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी असं जर असेल त्याचा फॉर्म्युला आपल्याला मिळतो कॉस कॉस साइन साइन पुढे असतं कॉस ए मायनस बी. इथं प्लस असल्यामुळं आपल्याला काय मिळेल इथं कॉस ए मायनस बी चा फॉर्म्युला कॉस कॉस साइन साइन उलट लिहिलं तरी हरकत नाही. मग याच्या ऐवजी हा कन्सेप्ट म्हणजे ए काय आपला अल्फा 1 आणि बी काय आपला अल्फा 2. मग या कन्सेप्टचा इथं ऍप्लिकेशन आपण घेऊन आपण काय करूया ते एक्सप्रेशन आपल्याला लिहून घेता येईल. कसं लिहिता येईल लक्ष द्या. आर स्क्वेअर इंटू 1 इज इक्वल टू a1 स्क्वेअर इंटू 1 प्लस a2 स्क्वेअर इंटू 1 आणि प्लस ट्वाइस a1 a2 इंटू कॉस अल्फा 1 मायनस अल्फा 2. इथपर्यंत आपण आलं लक्षात घ्या. आता पुढे आपण काय लक्षात घ्यायचंय तर पुढे आपल्याला जो काय आहे तो अजून एक स्टेप लिहा. आर स्क्वेअर इक्वल टू a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 आणि कॉस अल्फा 1 मायनस अल्फा 2. आता आपण काय करूया याला स्क्वेअर रूट घेऊया दोन्ही साइड्स बरोबर. टेकिंग स्क्वेअर रूट असं आपण लक्षात घेऊया. काय करूया टेकिंग स्क्वेअर रूट खालील्या साइडनी टेकिंग स्क्वेअर रूट टेकिंग स्क्वेअर रूट आपण घेऊया. बघा स्क्वेअर रूट घेतल्यावरती आर इज इक्वल टू अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर ट्वाइस a1 a2 कॉस अल्फा 1 मायनस अल्फा 2. आणि आपल्याला मिळालं हे रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर द रिझल्टंट अँप्लिट्यूड. याला आपण इक्वेशन नंबर देऊया 3. देऊया इक्वेशन नंबर 3 देऊया. आता रिझल्टंट अँप्लिट्यूड कशावरती डिपेंड आहे हे समजून घ्या. द रिझल्टंट अँप्लिट्यूड ऑफ द रिझल्टंट एसएचएम इज डिपेंड्स ऑन द अँप्लिट्यूड ऑफ द इंडिव्हिज्युअल एसएचएम अँड द फेज डिफरन्स बिटवीन द एसएचएम. बघा अल्फा 1 मायनस अल्फा 2 हा जो काय आहे या दोन फेज मधला दोन एसएचएम चा फेज डिफरन्स आहे. कसा आहे हा दोन एसएचएम मधला फेज डिफरन्स आहे. मग एकाचा एसएचएम समजा एकाचा फेज समजा अल्फा 1 आहे तर दुसऱ्याचा अल्फा 2 असेल. दोन्हींचा फेज डिफरन्स किती आहे अल्फा 1 मायनस अल्फा 2. a1 इज द एम्प्लिट्यूड ऑफ फर्स्ट एसएचएम and a2 is the amplitude of second SHM. Then we get the resultant amplitude by equation number 3. म्हणून आपण असं सांगू शकतो equation 3 is the resultant amplitude of the resultant SHM. बरोबर. हा पॉइंट आपण लक्षात घेतला. आता पुढचा पॉइंट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तो जो आहे रिझल्टंट इनिशियल फेज. कसं कॅल्क्युलेट करायचं आपल्याला रिझल्टंट इनिशियल फेज आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सगळ्यांना नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पुढचा पॉइंट आपण लक्षात घेऊया. नेक्स्ट नंबर टाका रिझल्टंट इनिशियल फेज अर्थात रिझल्टंट इनिशियल फेज अर्थात डेल्टा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. काय कॅल्क्युलेट करायचं आहे डेल्टा. यासाठी सुद्धा आपण काय करूया इक्वेशन ए आणि बी चा उपयोग करूया. बरोबर. इक्वेशन ए आणि बी आपल्याकडे ऑलरेडी आहे. पुन्हा आपण लिहू शकता. लेट इक्वेशन ए काय होतं दिस इज a1 साइन अल्फा 1 a2 साइन अल्फा 2 इक्वल टू आर साइन डेल्टा. इक्वेशन ए आहे आपल्यासाठी. आणि a2 कॉस a1 cos alpha 1 plus a2 cos alpha 2 equal to r cos delta. इक्वेशन बी आपल्याला मिळवायचा आहे डेल्टा. तर आपण काय करूया इक्वेशन ए ला इक्वेशन बी ने डिवाइड करूया म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली डेल्टा ही व्हॅल्यू मिळेल. म्हणजे रिझल्टंट इनिशियल फेज आपल्याला मिळेल. काय करूया आपण लिहा
डिवायडिंग इक्वेशन ए बाय बी. काय करूया, डिवायडिंग इक्वेशन ए बाय बी असं आपण त्याचं डिव्हिजन लक्षात घेऊया. बघा ते डिव्हिजन आपण मानता येईल आर साइन डेल्टा डिवायडेड आर कॉस डेल्टा इज इक्वल टू a1 sin alpha 1 plus a2 sin alpha 2 divided a1 cos alpha 1 then a2 cos alpha 2. r ला r कॅन्सल होईल, therefore आपल्याला मिळेल tan डेल्टा इज इक्वल टू a1 sin alpha 1 plus a2 sin alpha 2. देन पुढे आपल्याला मिळेल a1 cos alpha 1, पुढे मिळेल आपल्याला a2 cos alpha 2 आणि आपल्याला काय मिळवायचंय डेल्टा. आपण काय करूया, टॅनची साइड बदलूया म्हणजे आपल्याला मिळेल टॅन इनवर्स. मग डेल्टा इज इक्वल टू टॅन इनवर्स इन ब्रॅकेट a1 sin alpha 1 a2 sin alpha 2 divided a1 cos alpha 1 plus a2 cos alpha 2. आता a1 माहिती आहे, alpha 1 माहिती आहे, a2 माहिती आहे आणि alpha 2 सुद्धा आपल्याला माहिती आहे. याला आपण इक्वेशन नंबर देऊया 4 आणि हे मिळालं आपल्याला रिझल्टंट एक्सप्रेशन किंवा एक्सप्रेशन फॉर द रिझल्टंट इनिशियल फेज. आपण 4 एक्सप्रेशन लक्षात घेतलेत. पहिले जे एक्सप्रेशन आहे 1 नंबरचं ते आपण इनिशियल केससाठी अंडरस्टँड केलं होतं. तर इक्वेशन 2, इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. इक्वेशन 2 काय सांगतं आपल्याला, इक्वेशन सेकंड shows that this is the expression for the resultant displacement of the resultant SHM. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन म्हणजे x कॅपिटल X. इक्वेशन 3 काय सांगतं आपल्याला, इक्वेशन 3 indicates that this is an expression for the resultant amplitude of the resultant किंवा composite SHM. आणि इक्वेशन 4 काय सांगतं आपल्याला, this is an expression for the resultant initial phase of the resultant SHM किंवा composite SHM. ते झाले आपले डिफरंट एक्सप्रेशन फॉर द कंपोजिशन ऑफ SHM किंवा कंपोजिट SHM असं आपण लक्षात घ्यायचं. आता याच्यामध्ये आपल्याला काही स्पेशल केसेस लक्षात घ्यायच्या. काय करायच्या, एकदम सोप्या अशा 3 केसेस आहेत. कशा स्पेशल केसेस आहेत बघा. तर पुढचा हेडिंग टाका, स्पेशल केसेस फॉर द रिझल्टंट अँप्लिट्यूड साठी आहेत. तर त्या स्पेशल केसेस आपण लक्षात घेऊया. बघा स्पेशल केसेस आहेत. याच्यामध्ये इक्वेशन 2चा आपल्याला इक्वेशन 3चा आपल्याला उपयोग करायचा आहे. या स्पेशल केसेस मध्ये इक्वेशन 3चा उपयोग करून आपल्याला काही अंडरस्टँडिंग समजून घ्यायचे. पहा, वी नो एक्सप्रेशन फॉर किंवा इक्वेशन फॉर रिझल्टंट अँप्लिट्यूड. आपल्याला माहिती आहे रिझल्टंट अँप्लिट्यूड R किती आहे, तर R इक्वल टू अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 इंटू कॉस अल्फा 1 मायनस अल्फा 2. मग या केसेस मध्ये लक्षात घ्या, आपल्याला काय समजून घ्यायचंय, जर तुमच्या 2 SHM आहेत आणि त्या 2 SHM मध्ये तुमचा फेज डिफरन्स म्हणजे अल्फा 1 मायनस अल्फा 2 जर व्हॅरी होत असेल, चेंज होत असेल, तर तुमचा रिझल्टंट अँप्लिट्यूड सुद्धा चेंज होणार आहे. म्हणून आपण काय करूया, फर्स्ट केस नंबर 1 मध्ये आपण लक्षात घेऊया, फेज डिफरन्स बिटवीन 2 SHM is 0. फेज डिफरन्स 0. अर्थातच
या ठिकाणी α1 मायनस α2 किती आहे 0 आहे किंवा α1 इक्वल टू α2 आहे म्हणजे दोन्हींचा फेज कसा आहे 0 असणार आहे। काय करूया आपण α1 मायनस α2 ची व्हॅल्यू किती आहे 0 आहे। मग याच केसमध्ये जर cos α1 मायनस α2 जर काढला त्याची व्हॅल्यू किती असणार आहे 1 असणार आहे का तर cos 0 ची व्हॅल्यू ही 1 येते लक्षात घ्या। मग आपण हीच व्हॅल्यू या वरच्या एक्सप्रेशन मध्ये जर पुट केली देअरफॉर r इक्वल टू आपल्याला लिहिता येईल r इज इक्वल टू काय लिहिता येईल बघा a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 इंटू 1 कारण cos α1 मायनस α2 ची व्हॅल्यू 1 आपण मिळवली। मग एक बाब आपल्या लक्षात येईल की हा एक फॉर्म्युला आहे बघा a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 कोणता फॉर्म्युला आहे तर हा फॉर्म्युला आहे a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर दिस इज a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस ट्वाइस ab बघा असं सेम फॉर्म्युला आहे म्हणून आपल्याला याच्यावरून असं लिहिता येईल या फॉर्म्युल्याचा आपण उपयोग करू शकता देअरफॉर r इक्वल टू इन अंडर रूट a1 प्लस a2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मग इथं ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि त्याचा पुन्हा स्क्वेअर रूट म्हणजे शेवटी आपल्याला मिळेल वी गेट द r a1 प्लस a2 आपल्याला काय मिळेल हे रिझल्टंट एक्सप्रेशन मिळेल कधी ज्या वेळेस दोन्ही एसएचएम मधला फेज डिफरन्स किंवा दोन्ही एसएचएम चे काय फेज सारखेच आहेत त्यावेळेस रिझल्टंट एम्प्लिट्यूड आपल्याला किती मिळेल a1 प्लस a2 समजा असं झालं बट a1 इज इक्वल टू a2 म्हणजे आपण तर काय केलेलं आहे दोन्ही एसएचएम चा जो काय एम्प्लिट्यूड आहे तो वेगळा आहे पण आपण काय केला असं सगळं इतर समजा सारखाच आहे तर काय होऊ शकतं देअरफॉर आपल्याला मिळेल r इज इक्वल टू ट्वाइस e हे सुद्धा आपल्याला मिळू शकतं कधी हे कधी मिळू शकतं की जेव्हा तुमचा फेज डिफरन्स 0 ॲज वेल ॲज द एम्प्लिट्यूड आर द सेम म्हणून आपल्याला रिझल्टंट एम्प्लिट्यूड किती मिळू शकतं तर रिझल्टंट एम्प्लिट्यूड आपल्याला मिळेल अर्थातच 2a इतकं किती मिळेल 2a इतकं ही झाली पहिली केस लक्षात घ्या। आता दुसऱ्या केसचा विचार करूया सेकंड केस का समजून घ्या सेकंड केस दुसरी केस फेज डिफरन्स बिटवीन द टू एसएचएम इज π/2 90 घेऊया किती घेऊया 90 म्हणजेच आपल्याला काय लक्षात घेता येईल α1 मायनस α2 इक्वल टू 90 मग हा जर 90 घेतला तर cos α1 मायनस α2 काय येणार आहे 0 येणार आहे का तर cos 90 ची व्हॅल्यू ही 0 असते म्हणून आपल्याला लिहिता येईल देअरफॉर द रिझल्टंट एम्प्लिट्यूड r इक्वल टू a1 प्लस a2 अंडर रूट मध्ये then twice a1 a2 इथे येईल मल्टिप्लिकेशन मध्ये 0 लिहून घ्या बघा मग याला जर 0 ने मल्टिप्लाय केलं तर शेवटी काय राहणार आहे देअरफॉर r इक्वल टू आपल्यासाठी शिल्लक राहील r इक्वल टू आपल्यासाठी शिल्लक राहील अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर एवढंच आपलं रिझल्टंट एम्प्लिट्यूड शिल्लक राहील जेव्हा तुमचा फेज डिफरन्स हा 90 आहे। मग समजा अजून असं गृहीत धरलं बट a1 इज इक्वल टू a2 इज इक्वल टू a असेल म्हणजे दोन्हींचाही एम्प्लिट्यूड सेम असेल तर आपल्याला असं लिहिता येईल r इज इक्वल टू बघा अंडर रूट मध्ये a प्लस a म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला स्क्वेअर a स्क्वेअर काय लिहिता येईल आपल्याला दिस इज अंडर रूट मध्ये 2a स्क्वेअर म्हणजेच रिझल्टंट एम्प्लिट्यूड रूट मध्ये 2 इंटू a तर एवढं आपल्याला रिझल्टंट एम्प्लिट्यूड मिळेल पण कधी ज्यावेळेस फेज डिफरन्स 90 आणि दोन्ही एसएचएम चे एम्प्लिट्यूड सारखेच असतील त्यावेळेस ही झाली आपली दुसरी केस पहा लिहून घ्या सगळ्यांनी दुसऱ्या केस मध्ये काय सांगितले। आता शेवटची केस आपल्याला लक्षात घ्यायची थर्ड केस तिसऱ्या केस मध्ये जो काय पार्ट आहे तिसऱ्या केस मध्ये द फेज डिफरन्स बिटवीन द टू एसएचएम इज पाय किंवा 180 डिग्री बरोबर पाय म्हणजे 180 डिग्री जर असेल अर्थातच α1 मायनस α2 किती येईल 180 डिग्री ऑर द पाय म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे cos 180 ची व्हॅल्यू किती असते α1 मायनस α2 म्हणजे cos 180 ती असते -1 किती असते लक्षात घ्या -1 असते। मग याचा अर्थ रिझल्टंट एम्प्लिट्यूड इन रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर ट्वाइस a1 a2 त्याला इंटू काय लिहावं लागेल -1 आपल्याला लिहावं लागेल -1 आपण लिहिलं -1 लिहिल्यावरती रिझल्टंट एम्प्लिट्यूड r कसा आपल्याला समजून घेता येईल या ठिकाणी आपल्याला
R is equal to under root A1 square plus A2 square minus twice A1 A2. आता हा एक फॉर्म्युलाच आहे A मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू A स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि मायनस ट्वाइस AB म्हणजे हाच नियमात बसतोय. देअरफॉर R इक्वल टू आपल्याला लिहिता येईल A1 मायनस A2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर असं आपल्याला लिहिता येईल. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट पुन्हा कॅन्सल होईल आणि शेवटी राहील A1 मायनस A2 हे आपल्याला मिळून जाईल रिझल्टंट अँप्लिट्यूड. बट A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू A असं जर असेल तर याचा अर्थ तुमचं रिझल्टंट अँप्लिट्यूड हे 0 इतकं येईल. काय येईल? त्या दोघांचा डिफरन्स आपल्याला घ्यायचा हे आणि हे सारखं जर असेल त्याचा अर्थ काय होईल? 0 येईल. तर अशा प्रकारे आपण 3 वेगवेगळ्या स्पेशल केसेस आपण बघितल्या आणि आज आपण जो पार्ट शिकलो तो म्हणजे कंपोजिशन ऑफ एसएचएम. कंपोजिशन ऑफ एसएचएम मध्ये आपण 2 वेगवेगळ्या एसएचएम 2 मोशन आपण अंडरस्टँड केल्या. त्या 2 मोशनला आपण इंटरॅक्ट केलं and by the principle of superposition wave it forms a resultant wave and we get the resultant displacement as x equal to r sin omega t plus delta हे मिळालं. then we get the resultant amplitude r is equal to under root a1 square plus a2 square plus twice a1 a2 cos alpha 1 minus alpha 2 हे मिळालं. then we get the resultant initial phase delta is equal to tan inverse A1 sin alpha 1 plus A2 sin alpha 2 divided A1 cos alpha 1 plus A2 cos alpha 2 हे आपल्याला मिळालं. and then we have to consider the different some of the cases. They are the special cases for the amplitude as सुरुवातीला पहिली केस आपण लक्षात घेतली फेज डिफरन्स बिटवीन द 2 SHM is 0 then pi by 2 आणि लास्ट वन केस इज द फेज डिफरन्स बिटवीन द SHM is 180 आणि आपल्याला काय मिळाले? अजून स्पेशल केसेस मध्ये आपल्याला स्पेशल एक्सप्रेशन रिझल्टंट अँप्लिट्यूडचे मिळाले. अर्थातच आपला हा कंपोजिशन ऑफ एसएचएम पॉइंट संपला. आपण पुढच्या लेक्चरमध्ये सिंपल पेंडुलम हा कन्सेप्ट आपण स्टडी करूया.